हा इथे जे कार्यालय आहे ते अमीन पटेल आणि जावेद सुनेजा एक नगरसेवक आणि एक आमदार आहे। दुर्भाग्य असं आहे की दोघेही काँग्रेसचे आहे। दुर्भाग्य अजून असं आहे की हे दोघांनी एकत्र होऊन त्यावेळी ज्याने बंब विस्फोटमध्ये 268 मुंबईकरांची हत्या केली होती ते याकूब मेमनने जर फाशीची सजा न्यायालयाने सुनावली तर त्याने माफी करावा असा त्याने पत्र लिहून पाठवलं राष्ट्रपतीने। असा लोकांनी धिक्कार करण्यासाठी आम्ही आज इथे आलो आहे की वंदे मातरम आझादीसाठी होता, वंदे मातरम देशभक्तीसाठी होता, वंदे मातरम एक मंत्र होता, काय धार्मिक नारा नाही आहे। आणि म्हणून हा वंदे मातरम पूर्ण भारतामध्ये सर्वांनी सांगितला पाहिजे। यासाठी आम्ही आज पूर्ण देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये कार्यक्रम करता इथे पण आम्ही कार्यक्रम केला। ते विरोधक नाराजबाजी करते त्याने जाऊन विचारा की हा पत्र खोटा आहे की खरा आहे। हा पत्र यदि खरा असेल तो त्याने सांगा की तुम्ही पण इथे येऊन माफी मागावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।